नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळलं, 66 ठार, अनेक जखमी. मृतांमध्ये जवानांची संख्या अधिक. आंबाकाजू बागायतदारांचा रणरणत्या उन्हात मुंबई गोवा महामार्गावर लॉंग मार्च. 25 मार्चपर्यंत मदत न मिळाल्यास वर्षावर धडकणार. अजित पवारांचं जॅकेट अर्ध जळालं, मोबाईल घड्याळ सुस्थितीत, मग विमानाचा ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? विधानसभेत आमदाराकडून प्रश्न उपस्थित. दगडखाणींवर विशेष चौकशी पथक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. सरकारने अधिवेशनाचं वाटोळं केलं, विजय वडेट्टीवार यांची टीका. प्रकल्पग्रस्तांना आश्वासन देतो, पण ती वेळेत पूर्ण होत नाहीत, राधाकृष्ण विखे पाटील यांची कबुली. धारावीतील 423 धार्मिक स्थळ हटवण्यावर समिती निर्णय घेणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. राज्य वकील परिषदेसाठी आज मतदान, पुण्यात 15,000 वकिलांचा सहभाग. नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींचीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबा विरोधात गुन्हे दाखल, आज न्यायालयात हजर करणार. कुणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा वापर, राज ठाकरेंचं बेधडक विधान. शिंदे गटाच्या आमदारांची भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी, गळचेपी सुरू असल्याचा आरोप. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वेसावेतील 33 बांधकामावर हातोडा, मालमत्ता धारकाची न्यायालयात धाव. संगमनेरमध्ये पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा. बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.